नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये कर्क राशींच्या व्यक्तींना त्यांनी एखादी गोष्ट मनात आणावी आणि प्रयत्न सुरू करावेत. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडत जातील असं ग्रहमान दिसून येतं. म्हणजे आपलं डिटर्मिनेशन योग्य असेल आणि प्रयत्नांची दिशासुद्धा त्याप्रमाणे असेल तर तुम्हाला यश हे ठरलेलं आहे. असा हा महिना कर्क राशींच्या व्यक्तींसाठी म्हणता येईल. त्यातल्या त्यात पहिला पंधरवडा जो आहे तो जास्त अनुकूल असं म्हणता येईल. याप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींनी सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल काळजी घेत असताना फुफ्फुसं किंवा छाती यामध्ये होणारे जे विकार आहेत त्याकडे जास्त लक्ष ह्या महिन्यात ठेवावं. कारण श्वसनाचे ऑलरेडी ज्यांना त्रास आहेत त्यांना या महिन्यामध्ये काही ना काहीतरी त्रास होण्याची संभावना दिसून येते. आणि ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी थोडं सावधगिरी बाळगावी. ते त्रास बळावणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे श्वसनाचे रोग, दमा आणि इन्फेक्शनचा खोकला याविषयी त्यांनी विशेष काळजी घ्यावी असाच सल्ला मी या ठिकाणी कर्क राशीच्या व्यक्तींना प्रकृतीच्या बाबतीत देत आहे. त्याबद्दल त्यांनी सतर्क राहावं एवढंच मी या ठिकाणी सांगतोय. उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर आपलं उत्पन्न यथायोग्य या महिन्यात आहे असं म्हणता येईल. पण कधीकधी मध्येच थोडंसं असं काळ येईल की थोडासा ब्रेक लागल्यामुळे आपल्या आवक जी आपले उत्पन्न जे आहे ते वेळच्या वेळी ते पेमेंट न झाल्यामुळे थोडासा उत्कटता म्हणतात ते तुमची वाढून येईल. पण स्वतः शांत राहण्याची गरज आहे. तो एक टाईम निघून गेला 2 दिवसाचा की पुन्हा सगळं काही ठीकठाक होईल. पण ते पेशन्स असणं स्वतःचे खूप महत्त्वाचं आहे. तर हे पेशन्स तुम्ही स्वतः ठेवायला शिका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश जे आहे ते या महिन्यात दिसून येतं. स्पर्धा परीक्षा किंवा ज्या ठिकाणी अशा काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्या एक्झाममध्ये त्यांना यशप्राप्ती कर्क राशींच्या मुलांना मिळू शकते. काही गोष्टी अशा असतात की आपण स्वतः त्या परीक्षांची अशी डेट बुक करायची असते आणि त्या परीक्षा ऑनलाईन ॲपियर करायच्या असतात. तर त्या परीक्षांसाठी मुलांनी या महिन्यामध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. उत्तरार्धामध्ये जास्तीत जास्त प्रगती त्यांची या महिन्यात होईल असं कुंडलीत त्यांच्या कर्क राशीच्या व्यक्तींना दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्यापेक्षा या योग्य कालाचा उपयोग करून घ्यावा, संधीचा उपयोग करून घ्यावा असाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देईन. आपण स्वतः शिक्षण घेत असताना आपले प्रयत्न, आपली बुद्धिमत्ता आणि त्याचप्रमाणे आपल्याला डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी अशा ज्या आहेत त्या डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टींपासून स्वतः थोडं लांब राहावं असा सल्ला मी या ठिकाणी देतो. कारण उगाच गॉसिप करणे, चॅटिंग करत बसणे असा थोडासा फालतू वेळ त्यांचा जाण्याची यामध्ये शक्यता दिसून येते. ही शक्यता मी एकदा बोलून दाखवल्यानंतर तुम्ही जर या गोष्टी टाळल्यात तर निश्चितच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे. कौटुंबिक बाबतीत जर बोलाल तर आपण सांगावं आणि कुटुंबातल्या लोकांनी ऐकावं किंवा आपलं म्हणणं जे आहे ते शिरोधार्य मानावं असा काहीसा ग्रहयोग या महिन्यात दिसून येतो. साधारणतः पूर्वार्धामध्ये तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तंतोतंत पाळल्या जातील, ऐकल्या जातील आणि त्याचा तुम्हालाही एक विशिष्ट प्रकारचा आनंद या ठिकाणी दिसून येतो. उत्तरार्धामध्ये काम करणारे जे लोक आहेत म्हणजे स्वतः रोजंदारीवर काम करणारे किंवा स्वबळावर काम करणारे लोक जे आहेत त्यांना उत्तरार्धामध्ये आपल्या कामाचा चांगला मोबदला मिळू शकेल. नोकरी करणारे जे लोक आहेत किंवा स्वतःचा उद्योग, लघुउद्योग असे करणारे जे लोक आहेत त्यांना एक नवी दिशा या महिन्यामध्ये मिळू शकते. कारण नोकरी ही नोकरी आहे. आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत ते आपण करत जातो. पण एखादं नवीन काम मिळालं आपल्याला तर ते तुम्ही नाही म्हणू नका. प्रयत्न करून बघा. कदाचित त्यामध्ये तुम्हाला आणखीन इंटरेस्ट निर्माण होईल आणि एक तुम्हाला एखादी गोष्ट नवीन ज्ञात होऊ शकते.
म्हणून त्याकडे तुम्ही कानाडोळा करू नका. नवीन जरी तुमच्या रुटीनपेक्षा बाहेरची गोष्ट असली तरी तुम्ही अवश्य करा. ती तुमच्यासाठी एक नॉलेज देऊन जाईल असं मला या ठिकाणी सांगायचं. जे स्वतःचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी या महिन्यामध्ये तुम्हाला येणारी प्रत्येक संधी वाया घालवू नका. आपला उद्योग आहे, स्वउद्योग आहे म्हणूया किंवा बिझनेस आहे म्हणूया, त्यामध्ये संधी असते. लहान संधीतूनच मोठी संधी मिळते असा इतिहास आहे. तर त्यामुळे लहान संधी असली तरी ती नाकारू नका. त्या संधीकडे योग्य रीतीने बघा आणि त्याचा आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी. परिवार कोणता? तर तुम्ही उद्योजक असल्यानंतर तुमचा जो स्टाफ आहे तो तुमचा उद्योगातला परिवार आहे. तर त्यांच्या कल्याणाकडेही थोडं आपलं लक्ष द्या आणि काही त्यांच्यासाठीही काम करा असं सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्मधर्म संयोगाने उत्पन्न जे आहे ते उत्पन्न तुमचे ह्या महिन्यात अगदी ठीकठाक आहे असं म्हणता येईल. देवदयेने सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी घडत आहेत किंवा वेळच्या वेळी तुमच्या पॉकेटमध्ये येऊन पडत आहेत असं मी म्हणेन. पण त्या गोष्टी खरोखरच तुमच्यासाठी हितवर्धक आहेत असा मी सल्ला या ठिकाणी देईन. जे दाम्पत्य आपल्या बाळाची वाट बघत आहेत, नवीन पाहुण्याची वाट बघत आहेत, त्यांनाही हा महिना अनुकूल असा म्हणता येईल की ज्या दृष्टीने त्यांनी आज प्रयत्न करत असतील तर ते प्रयत्न नेटाने चालू ठेवावेत. सुवार्ता कानी येईल किंवा याचा निश्चित चांगला परिणाम तुम्हाला पुढे ऐकायला येईल. तर हे तुमच्यासाठी सुद्धा साधक बाधक आहे. जेव्हा घरातली एखादी मोठी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती, अनुभवी व्यक्ती एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगते तेव्हा तिचा आदर करायला शिका. त्याच्याकडे लेटगो करू नका, कारण त्यामुळे थोडा दुरावा निर्माण होईल असं या ठिकाणी दिसतं. म्हणून आपल्यापेक्षा घरातल्या मोठ्या माणसांचा मान मरातब तुम्ही या महिन्यात राखा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.